हॅलो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना कृपादान केले संते कल्पांते सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना विठ्ठला विठ्ठला हे तो एक संत ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना महायोग पीठे तटे भीमरथ वरं पुंडरीकाय दातो मुनींद्र तमागत्य तिष्ठन्नमानन्द कन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांचे रंजव चित्ताशी अपुरिया वसुदेव सुतम देवं कंसचानोर मर्दनम देवकी परमानंदनम कृष्ण वंदे जगद्गुरु ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेश सकळ अर्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदासो उदारितोजे मनोज ब्रह्मारुत तुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा झाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर मी का कुसरी काज न बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री गुरु सारिका पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडला भंग जगाचे जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र भूषण संत वायुमाचे महान कवी देहूगावचे सुप्रसिद्ध संत आणि वैराग्याचे शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या गाथेतील संत परप्रकरणातील अभंग आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी किंबहुना भगवंताच्या नामसंकीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. इंचगरे संप्रदाय गुरुभक्त मंडळ साधकाश्रम मोठेवडा पेन सानंद सुग्रश मावळे राजाधिराज समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज. फक्त मास्टर कमी करा, मशीनचं मास्टर कमी करा. मशीनचं इकडे तुम्ही कीबोर्ड हलवा की सगळं सेटिंग बघते, फक्त मशीनचं मास्टर थोडस कमी ठेवा. शिटी मारलं की विठाला विठाला विठाला. सुंदर सेटिंग करते हा मुलगा गेली 6 दिवस. एकदा त्याच्यासाठी गाड्या करा. चांगल्या कामाचं नेहमी कौतुक करावं. त्याने भरपूर काही लहान वयात अवगत केलंय. एखाद्या वेळेस मग थोडीशी मागं पुढे होती, तेवढे आपण सगळ्यांनी सांभाळून घ्यायचे आहे त्याला. इंचगरी संप्रदाय गुरुभक्त मंडळ साधकाश्रम मोठेवडा पेन स्वानंद सुखवाशी माऊली राजाधिराज समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज धर्माचार्य धर्म प्रसारक सद्गुरू माऊली ज्ञानराज दादा महाराज गुरुमाऊली लक्ष्मीबाई रुक्मिणीबाई यांच्या पूर्ण कृपा आशीर्वादाने इंचगरी संप्रदाय गुरुभक्त मंडळ मौजे दाभोळे धनगरवाडी आणि या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये 3 तपपूर्ती निमित्ताने त्रय तपपूर्ती निमित्ताने अखंड हरनाम सप्ताह 7 दिवसाचा आणि 8वा प्रसादाचा दिवस. या 7 दिवसामध्ये श्री पवित्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरीची फलश्रुती सांगतात. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा पांगा डोंगर चढेल एवढं सामर्थ्य या ज्ञानेश्वरी मधल्या ज्ञानामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि असा हा 3 तपपूर्ती नंतर 37व्या वर्षी हा 7 दिवसाचा नामसप्ताह आजचा 6वा दिवस आहे. सकाळी काकडा झाला, पारायण झालं 18 अध्यायाचं. दुपारी हळदी कुंकू झाला, सत्यनारायण महाराजांची पूजा झाली, हळदी कुंकू झाला महिलांचा, प्रवचन झालं, हरिपाठ झालं, नंतर भोजन झालं आणि आता कीर्तन आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर नमन आहे. तेही माझीच भावकी आहे. बरोबर आहे ना. आणि म्हणून तुम्ही जरा वेळ कमी घ्यायचं. तुम्ही गाणं जर एक पट्टीचे असेल तर मी कीर्तन करा, पण तुमच्या पट्टीच्या वरचा आहे महाराज. समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराजांचा शिष्य आहे मी. दादा महाराजांचा बाबांचा शिष्य आहे. तो असाच जाणार आहे का? तुमचं सगळ्यांनी ऐकलं मग माझं कोण ऐकायचं? मी तुमच्या वरचा आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. बघा कीर्तनाचं महत्व असं आहे. यांनी 9:30 ला कीर्तन चालू करायचं का नाही? 9:30 ला कीर्तन इथं टाळ वगैरे चालू झाले. यांनी 10:30 वाजवले. किती? यांना कीर्तन चालू करण्याला फक्त 35 मिनिटाचा कालावधी आहे. किती? पंचवधी ही 35 मिनिटात झाली पाहिजे. चाल 13 मिनिटात झाली पाहिजे. कीर्तन करणे पुढचं कीर्तन 1.5 तास करायला पाहिजे. बरोबर शेवट होतो महाराज. आपल्याला तसंच करायचं आहे. कारण सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम आहे तो नमन.
ही सगळी गर्दी आहे ना ती आपल्या कीर्तनाची आहे बरं का. आणि कीर्तन झाल्यानंतर तीच गर्दी नमनाकडे जाणार आहे. म्हणजे यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेत. कालपर्यंत एकच पक्षी होता महाराज. विठ्ठल विठ्ठल असो. या सगळ्याच्या मागे एकच सांगतात नाथ बाबा, आवडीन भावे हरिनाम घेशे आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करो कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. आता पसरल्यांच्या मनामध्ये काय आहे ना ते त्याला कळतंय महाराज. तुम्हाला गोडी कशाची आहे, कीर्तनाची आहे की नमनाची आहे ते त्याला माहिती आहे. पण बरीचशी मंडळी मंदिरात थांबले का माहितीये का, कीर्तन सुटलं की लगेच तिकडे जागा पकडायला. नमन तिकडे होणार ना इकडे होणार आहे, लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल असू द्या. आपली आज जागा कमी आहे, उद्याही याच्यापेक्षा जागा कमी होणार आहे. आणि म्हणून मंदिरातली जी मंडळी आहे ती आवडीने कीर्तन श्रवण करतात, तेही उभे राहून त्याला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, कीर्तनाची फलश्रुती सांगतात. कीर्तन श्रवण करता करता कंठी प्रेम दाठे, नैने नीर लोटे, हृदय प्रगटे नामरूप. ही अवस्था कीर्तनामध्ये झाली की आपणच देव झालो असं समजा. पण किती वेळापुरता ती अवस्था जोपर्यंत नाही तेवढंच. इथून उठलं की घरी गेल्यानंतर आपण देव नाही, आपण माणसात आहोत. महाराज विठ्ठल विठ्ठल. आणि असा हा 37 वर्ष चाललेला हा उपक्रम. आणि या उपक्रमामध्ये याच्या मागे जर सामर्थ्य कुणाचं असेल तर माझ्या लक्ष्मणबाबांच्या दादा महाराजांचं आहे. आपण कोण होतो महाराजांना माहिती आहे, कसे होतो महाराजांना माहिती आहे. पेंड्याच्या गोतीत झोपणारे आपण. पण आज बघा बाबांच्या ह्या सामर्थ्याच्या, बाबांच्या संप्रदायाची श्रीमंती बघा. या मंडपात कमीत कमी 250 ते 300 लोक असतील का नाही, जास्त असतील का कमी. हा, प्रत्येकाच्या अंगावरचा ड्रेस त्याची किंमत 1500 रुपये, गळ्यातलं लॉकेट त्याची किंमत 2.5-3 लाख रुपये, हातातली अंगठी 1 लाख रुपये. हा, किती झाले मोजले का नाही. एकाचा जर परमार्थ एका दिवसासाठी 5 लाखाचा असेल तर 500 लोकांची गणती करा महाराज. ही श्रीमंती बाबांच्या संप्रदायाची आणि बाबांच्या आशीर्वादाची आहे. विठ्ठल काय होतं महाराज, हाफ चड्डी बाजारात घालून जाणारे आपण माणसं आहोत. पूर्वी आपले पूर्वज लंगोटी नेसायचे, लंगोटी. आणि लंगोटीवरती बाजूबाजूला फिरायचे महाराज. आज बघा एकाची जीन्सची पॅन्ट 1500 रुपयाची आहे ना. त्याच्यावरती शर्ट आहे 700 रुपयाचा, ती झाली 2200. आणि त्याच्यावर जॅकेट आहे 1500 रुपयाचा. बरोबर. हा स्वेटर किती रुपयाचा आहे, तो 500-700 रुपयाचा आहे ना. मग हे सगळे आपल्याला प्राप्त झाले, त्याच्या मागे आशीर्वाद कुणाचा आहे. माऊली समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज, ज्ञानदादा महाराज पैसे कमवतात. रात्रीचे डॉक्टर या ठिकाणी कीर्तनला 2 तास त्यांनी घेतले, 2.5 तास महाराज. बरोबर आहे. आणि त्याच व्यवसायातले डॉक्टर बाकीचे घरी झोपले होते, काय ड्युटी करून पैसे कमवत होते. बरोबर ना. पण त्यांनी डॉक्टर की ही उपाधी, सांसारिक उपाधी बाजूला सारली आणि परमार्थासाठी कीर्तनकार म्हणून प्रबोधनासाठी स्टेजवर उभा राहिला महाराज. याच्या मागचं सामर्थ्य त्यांच्या सद्गुरूंचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि हे जे आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते कशामुळं, लाभ पायी. पण कुणामुळं, संतापायी हेतू ठेवला तर. हे तो या 2 अक्षरांमध्ये आणि लाभ याच्यामध्ये संत आहेत, सद्गुरू आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपल्या जीवनात आपल्याला व्यवहारिक आणि पारमार्थिक लाभाची प्राप्ती झाली ना, ती कुणामुळं, संतांमुळं. संत कोण, समर्थ सद्गुरू लक्ष्मण महाराज, सद्गुरू माऊली धर्माचार्य धर्मप्रसाद ज्ञानराव दादा महाराज. हे संत, हे सद्गुरू, हे तो. आणि लाभ कुणामुळं,
हे तो एक संतांच्या ठिकाणी तुम्हाला जो लाभ आहे तो त्यांचं दास्यत्व पत्करलं तरच आहे, अन्यथा नाही. विडाला विडाला एक तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. कुठे गेले मस्कर महाराज? आयशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. कैशा मी कोण आहे, या मी कोण आहे याची जाणीव ज्या वस्तूने होते ते भगवंताचं नाम, आणि ते नाम ज्या संतांच्या सद्गुरूंच्या मुखातून येतं ते नाम ज्याने घेतलं नाही तो आयशा लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याला वाया जायचं आहे की आपल्याला आपलं सोहित अर्थात लाभ करून घ्यायचा आहे? ते कोणी ठरवावं? आईने ठरवावं, बाबाने ठरवावं? नाही, आपलं आपण ठरवावं. बघा माऊली मास्टर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपुली आपण असा आनंद पाहिजे. आणि हा जो आनंद आहे ना तो आमच्या स्पीकरवाल्यामुळे आहे. वाईचा आवाज कमी झाला की सुंदर असे सुंदर सिस्टीम लावले आहे. आणि कीर्तनामध्ये जो आनंद निर्माण होतो ना तेवढाच आनंद फक्त जीवाबरोबर जातो महाराज. बाकी आपलं हसणं खेळणं जे आहे त्यातून निर्माण होणारा आनंद आहे ना ते इथंच राहणार आहे. परंतु ह्या कीर्तनामध्ये जे आनंद निर्माण होतो नाही तेवढं जीवाला अक्षयाने कायम जीवाबरोबर जातं महाराज. आणि म्हणून माऊली मास्टर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपुली आपण इथं आई वडील ते कोणी सोडविना एका सद्गुरु काळाची ओढी पडिल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्रपाणी. म्हणून आपल्याला आपलं हित करायचं, आपला लाभ आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. म्हणून काय सांगतात माऊली मास्टर ज्ञानेश्वर महाराज, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिर स्मरणारे. हे तुम्हाला बाह्यांगाने रामकृष्ण नामाचे प्रचिती सांगतात. रामकृष्ण नामे हे बाह्यांगाने सांगतात, पण हृदय मंदिरामध्ये स्मरायचं आहे. ते या नामाचं स्मरण होत नाही. ते नाम म्हणजे निर्गुणाचं आहे. आणि त्या निर्गुणाच्या नामाने आपलं काय होतं, हित होतं. आणि आपल्याला आपला लाभ प्राप्त भेटतो किंवा लाभ प्राप्त होतो. आता लाभ जो जीवनामध्ये आहे तो लाभ व्यवहारिक वेगळा आणि परमार्थिक वेगळा आहे. बाबा गाडी घेतली, गाडी 15 लाखाची. त्या गाडीचा आनंद कुठपर्यंत? गाडी किती लाखाची? 15 लाखाची. तिचं रजिस्ट्रेशन किती वर्षाचं? 15 वर्षाचं. आता गाडी नवी कोरी घेतली, 15 वर्ष वापरली आणि 15 वर्ष वापरलं, तिचं रजिस्टर संपल्यानंतर ती दारासमोर उभी राहून काय उपयोगाचं? गाडी घेतली 15 लाखाची पण लायसन्स काढला नाही महाराज. लायसन्स काढला पण चालवताच येत नाही, तर तिचा उपयोगच काय आहे? असा लाभ जो व्यवहारिक आहे संसारिक, या लाभाची किंमत फक्त काही काळापुरती आहे. हा लाभ आपल्याला जीवाला किंवा आपल्या बरोबर अक्षय नसणार आहे. आणि म्हणून ज्या लाभाने जीव कृतकृत्य होतो, जीवाला स्वस्वरूपाचं ज्ञान होऊन अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जागी होते, तो लाभ ज्याच्यामध्ये आहे तो संतांच्या मुखातून घेतलेल्या भगवंताच्या नामचिंतन आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनात
जो लाभ आहे तो केवळ संतांच्याच ठिकाणी आहे. जो लाभ तुमच्या आमच्या जीवनात मिळवायचा आहे ते संत देऊ शकतात. आणि म्हणून तुकाराम महाराज पहिल्याच्या ना त्याची प्रतिष्ठा सांगतात. काय लाभ आहे? स्वस्वरूपाचं ज्ञान. पण हे कुठं आहे? हे तो एके ठाई, एकाच ठिकाणी हे मिळेल. जगात दुसरं ठिकाण कोणतं सांगितलं नाही. एकाच ठिकाणी मिळेल ते संतांच्या पायी, संतांच्या ठिकाणी. हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम. उत्तम लाभ आहे. उत्तम लाभ म्हणजे जीव हा स्वकर्माने कर्मदशा जीवदशेला आले आहे. त्या जीवदशेतून तो मुक्त होतो आणि मूळ स्वरूपाला प्राप्त होतो. मुक्त होता परिबळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. जीव हा म्हणजे मूळताच मुक्त आहे. पण मिळालेल्या साधन रूपी इंद्रियाने, बघा मिळाले साधन रूपी इंद्रिय आहेत की नाही, या इंद्रियाने जे कर्म केले त्या कर्माचा परिणाम जीवाला भोगावा लागला आणि म्हणून तो बद्ध झाला. विठ्ठल विठ्ठल कर्माने बांधला गेला कसा ते एका दृष्टांताने बघू आपण. आहेत ना वरून असा. आम्ही त्यांच्याकडे सकाळी जेवायला गेलो, घरी भाकरी खायला. आम्हाला इथं गाडीत सोडलं त्यांनी. महाराज आहेत म्हणून दरवाजा उघडायला आले आणि दरवाजा उघडताना हातातला ब्रेसलेट पडला खाली. त्यांच्या काही लक्षात आलं नाही. तो ब्रेसलेट बघितला महाराजांनी आणि इकडे तिकडे पाहिलं. वहिनी पुढच्या दरवाजाने उतरत होत्या, कुणाचं लक्ष नाही. सुरेश शेठ पुढे गेले आणि मागावून ते मी बघितलं लगेच उचललं. कुणी महाराजाने, बरोबर ना, आणि टाकलं खिशात. ते घरी गेले तुकाराम बुवा समीर महाराज यांना घेऊन.
परत भाकरी खायला. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, अरे ब्रेसलेट मध्ये पडला. त्यांनी बरेचशा लोकांकडे चौकशी केली, अनाऊन्स केला, पण ब्रेसलेट सापडला नाही. शेवटी सप्ताह कमिटी आमचे अध्यक्ष त्यांच्याकडे विषय गेला आणि त्यांनी शेजारच्या घरून बघितलं होतं महाराज आणि म्हणून त्याने एका रूम मध्ये घेतले. पोलीस पाटलाला बोलावलं, महाराज तुम्ही त्या गाडीजवळ वाकला तर तुमच्याकडे ब्रेसलेट तुम्हाला मिळालंय का? आता महाराजांनी खरं बोला पाहिजे. नाही म्हटलं मी पाहिलंच नाही हो, मला गाडीतून उतरलं, मी लगेच घरी गेलो, कपडे केले आणि इथं वारायला बसलो. आता त्याने म्हटले आता महाराज आहेत, 37 वर्ष येतात, मारून काय उपयोगाचं. पोलीस पाटलाला ह्यांना घेऊन जा म्हणे पोलीस स्टेशनला. पोलीस पाटील आणि महाराज गेले. पोलिसांनी आतमध्ये असं काय पाटणीवरती दांडके मारस ते रोल असतो का नाही, पाटण नडग्या मागे सगळं पोटरे वगैरे धुवून काढल्या आणि मार असं हे झाल्यानंतर महाराज म्हणतो, साहेब झाकली मोठ सवाला कटी हे तुमच्याकडे घ्या आणि पाटलांना सांगा, कुणाला गावात सांगू नका, कीर्तन होईपर्यंत. आणि कीर्तन झाल्यानंतर प्रसाद झाला की मी माझे पाकिट घेऊन घरी जाईल, त्याच्यानंतर सांगा मी पुढच्या वर्षी काही येणार नाही. आता लक्षात घ्या विषय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली कर्माची. ब्रेसलेट पडला कोणाचा? सोन्याचा, सुरेश शेट्टा, बरोबर आहे. उचललं कोणी? आता ज्याला समजेल त्याने उत्तर द्या, मध्ये काय बोलू नका, सगळ्यांनी बोला. पण उचललं कोणी? वा. उचललं कोणी? हाताने. खिशात टाकला कोणी? हाताने. आणि मग चौकशी झाली. महाराज काय खरं बोललं नाही देवबाबाशी. मग पाटलाला बोलावलं आणि पोलीस स्टेशनला गेलं. पोलिसांनी काय केलं? मार दिला. कुठं? पाठीवर. अश्रू आले. कुठं? पाहिलं होतं कुणी? पहिला कर्म कुणाचा? अश्रू कुठं आले? आपण जे दिलेल्या साधनाने जे कर्म करू त्याचा परिणाम आपल्यालाच भोगायचा आहे. आणि या कर्मात जीव अडकला म्हणून तो जीवदशीला गेला, अन्यथा तो जीव मूळताच मुक्त होता. मुक्त म्हणजे स्वयंब्रह्म प्रत्यक्ष देव होता. या शरीराने 8 वर्षापर्यंत प्रत्येक जीव देव आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 8 वर्षानंतर त्या मुलाकडे अपपर भाव येतो आणि म्हणून तो नंतर मनुष्य होतो. 8 वर्षाच्या आतमध्ये 8 वर्षाची बाळमूर्ती भगवान श्रीकृष्ण जेव्हा अवतरला आला तेव्हा यशोदेच्या कुशीत तो 8 वर्षाचा होता. किती? 8 वर्षाची बाळमूर्ती. 8 वर्षापर्यंत आपल्या घरचा बालक अपपर भाव विरहित असतो. तो कधीही वाईट अपराध करत नाही आणि म्हणून तो प्रत्यक्ष देव असतो, मुक्त असतो. पण 8 वर्षानंतर आपलाने परका असा भाव त्याच्याकडे जागा होतो आणि मग त्या अपपर भावाने तो कर्मामध्ये बांधला जातो आणि म्हणून मुक्त असणारा जीव परत बांधला जातो आणि तो जीवदशेला येतो. या जीवदशेतून मुक्त करण्यासाठी हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम विठ्ठला विठ्ठला. आता लक्षात घ्या, संतांच्या पायी जो लाभ आहे तो जीवाला उत्तम आहे. तो लाभ उत्तम आहे. आजची रात्र आपल्यालाच काढायचे आणि खरोखर एक 7 दिवसाचं जे पारायण आहे ना ते कंठाला असं आतून बांधत येतो महाराज. मी त्या आमच्या दाभोळच्या गरुडाला सांगितलं होतं जास्त त्रास घेऊ नको, तुला वाचन करायचं आहे. कीर्तन झालं की जाऊन झोप. तर रात्री 3 वाजेपर्यंत जागरण करत होता आणि सकाळी पारायण सगळ्यांच्या मागे आला महाराज. शारीरिक व्यथा दुःख हे चुकत नाही. आपण जरी परमार्थिक कार्य करत असू तरी आपल्या ताकदीप्रमाणे आपल्याला दुःख हे असह्य होतच होतं महाराज. आणि म्हणून जो लाभ संतांच्या पायी आहे तो जीवाला कसा मिळतो एका दृष्टांताने, शास्त्रीय दृष्टांताने बघू. मगाशी गोष्ट सांगितली, आता शास्त्रीय दृष्टांताने बघू. विठ्ठला विठ्ठला लक्ष घ्या. नारद वर्षी भ्रमण करीत करीत, आता बरेचसे लोक म्हणतात नारद म्हणजे कल लावे नारद. चुकीचं आहे ते. असं कधीच कोणी ज्ञात्या माणसाने म्हणू नका. नारद हा कळ लाव्या नव्हता.
नारद म्हणजे जागृती देणारे संत होते, जीवाला जागृती देणारे संत होते. आपण विपर्यासाने काही बोलतो त्याचा दोष आपल्या वाचेकडे आपल्याकडे येतो. आणि म्हणून शब्द वापरताना आपण नीट वापरायला पाहिजे. कमीत कमी गादीवर आल्यानंतर तरी नीट वापरायला पाहिजे. मी कधी कुणावरती टीका करत नाही महाराज. आपल्या सद्गुरूंचं ज्ञान आहे ना ते सांगा जगाला. अपशब्द मला एक कीर्तनकार एडगेडवरती आला 4 वर्षापूर्वी सांगलीचा. आणि कीर्तनात म्हटलं मी कीर्तनात जवळजवळ 70-80 शिव्या देतो. आता आम्ही टाळकरी काय बोलणार महाराज. आम्ही टाळात बांधलेलो. गादीवर हा महाराज होता ना, गादीवर ना उतरल्यानंतर मी सांगणार होतो, पण माझ्या अगोदर त्या गावचा सुपुत्र पत्रकार काय असं सुंदर त्याला सांगितलं महाराज तो परत कीर्तनात कधी अपशब्द वापरणार नाही. अरे कीर्तनात तुम्ही अपशब्द वापरता, काय ज्ञान आहे तुमच्या गुरुचं. 70 शिव्या देतो म्हटला मी. त्या पत्रकार आमच्या संतोष भाऊने सांगितलं हे व्यासपीठ नाही तुला शिव्या द्यायचं. तुला जर शिव्या द्यायची असेल ना तर सभेमध्ये, पण कीर्तनात कधी अपशब्द वापरू नको. आणि असा वापरला असेल याचं कीर्तनच कधी ठेवू नका महाराज. आणि मी सांगतो तुम्हाला अपशब्द वापरणाऱ्या महाराज कीर्तनच ठेवू नका. विठ्ठल विठ्ठल अधिकार कुणाला आहे, तुम्हा आम्हाला नाही. ज्ञाती सोय स्वरूपाचं ज्ञान ज्याला झालं ना, ब्रह्मज्ञानी प्राप्ती केली त्या सद्गुरू नाही, त्या संतांना नाही महाराज. तुकाराम महाराज म्हटले किती सांगावे तरी ना ऐकती. का बोलले, अधिकार होता. त्यांनी सोय स्वरूपाला जाणलं होतं. मी जर देव आहे तर तुम्ही कोण, माणूस का नाही, तुम्ही देव आहात पण तुम्ही देवासारखे वागत नाही. म्हणून त्यांना निर्वाणाचा शब्द वापरावा लागला. अरे अधिकार आहे माझा नाही ना, मग शिव्या द्यायचा अधिकार नाही. मी माझ्या घरी मुलांना शिव्या देतो, बायकांना शिव्या देतो, इथे कीर्तन देऊन शिव्या देऊ का? नाही नाही नाही. माझ्या सद्गुरूचं ज्ञान नाही, माझ्या सद्गुरूंनी मला शिकवलं नाही. आणि म्हणून अहो किती 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 10 उपनिषद, एवढी आपली शास्त्र संपदा असताना आपल्या मुखातून जर आम्हाला जर शब्द यावा तर हे तुझं ज्ञानच कच्चं आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल. आता मी गादीवर बाय म्हणून मी काही बोलावं, हा काही वाजवेल का नाही. माऊली याच्या आतून काही बोल येणार नाही, कारण त्यांच्या गुरुंनी शिकवलं तेच येणार. मग आपल्या गुरुंनी आपल्याला शिकवलं तेच आपण सांगावं. असो आपला विषय काय होता, नारद महर्षी बरोबर ना. हा ते वैकुंठात गेले आणि आई साहेबांनी विचारलं देव कुठं आहे. आई साहेब म्हटल्या देव पूजा करतात. नारद महर्षी जरा आवाक झाले, त्यांच्या विषय कानावर पडला. ते शब्द ऐकल्यानंतर त्यांच्या हृदयात ते घुसलं पण पटलं नाही. देवाने पूजा करावी, अरे जगाने ज्याची पूजा करावी त्याने कुणाची पूजा करावी. नारदांना प्रश्न पडला. आई साहेबांना विचारलं देव कुठे आहेत. अरे म्हणले देव घरात आहेत. देवाचा देव कोण प्रश्न आहे ना. आणि म्हणून नारद महर्षी हळूहळू चालत चालत देवाच्या देवघरात गेले. बघितलं तर त्या ठिकाणी देवाने प्रतिमा मांडल्या होत्या आणि त्या प्रतिमेची देव पूजा करत होता. जवळजवळ 36 प्रतिमा देवाच्या समोर होत्या आणि देव त्या 36 प्रतिमांना गंध लावत होता उघडवून. नारद महर्षीने पाहिली, पूजा झाली आणि देवाला विचारलं हे कोण. म्हटलं हे माझे देव, हे माझे. अरे जग तुझी पूजा करतो, जग तुला देव मानतो आणि तू यांना देव मानावं. याने तुझ्या कशाचं महाराज, तुझ्या नामाचा याने प्रचार आणि प्रसार करावा. आणि ते तुझे देव म्हणजे कोण, संत. लक्षात घ्या, देव कोणाची पूजा करत होता. 36 संतांचे फोटो होते आणि त्या 36 संतांचे सद्गुरूंचे देव त्यांना देव मानून पूजा करत होता. तेव्हा नारद महर्षींना प्रश्न पडला, तो देवासमोर त्यांनी मांडला. देवा, अरे या संतांची तू पूजा करावी, एवढा काय यांच्यापाशी लाभ आहे. देवाला विचारलं, देवा तू या संतांची सद्गुरूंची पूजा करावी, एवढे हे श्रेष्ठ, यांच्याकडून काय तुला लाभ आहे असं विचारलं. तेव्हा देवाने सांगितलं तुला पाहायचं आहे, यांच्या ठिकाणी जो लाभ आहे तो तुला पाहायचा आहे. हो म्हटले. मग म्हणले जा कलियुगात. तानाजी कोल्हापुरे त्यांच्या घराच्या मागे त्यांनी काय केलंय, कुंपण घातली आहे. कशाला, गुरांनी गवत खाऊ म्हणून.
आणि त्या कुंपणावरती एक सरडा आहे, त्या सरड्याला जाऊन विचार संतांच्या पायी काय लाभ आहे. नारद महर्षी खाली आले. तानाजी कोल्हापूरचा घर कुठं विचारलं खाली, तर तानाजी कोल्हापूर दुकानात होते. माझं घर काय ते नाव ज्ञान्या, हे नाव गाडीवर बसव, साखर प्यातरांनी जाऊ दे आपल्या घरी. नारद महर्षी घरी आले महाराज, आणि त्यांनी पाहिलं कुपनावरती एक सरडा होता. अरे म्हटलं, मला तुझ्याकडे पांडुरंग, आपल्या महाविष्णूने म्हणजे पांडुरंगाने देवाने पाठवलंय वैकुंठीचा राणा, आणि त्याने तुझ्याकडे पाठवलंय, काय एवढा संतांच्या पायी लाभ आहे. त्याने त्या नारद महर्षीला सरड्याने काय केलं, वरून खालपर्यंत पाहिलं, आणि तो सरडा त्यांच्या पायी देह ठेवला, पडला खाली आणि मरून गेला महाराज. विठ्ठल विठ्ठल बघा, विषय आपला पुढे जाऊ नये म्हणून वेळेत मला सांगा, मागं टच करा. किती वाजले आता? 11:15. मग कितीपर्यंत करायचं बरं? नमन वाल्यांना मी विचारतो, असं आपले सोयीशक म्हणून कोण जेवण झाली का त्यांची? जेवण झाली तिकडेच मांडताय ना सगळं, त्यांनी तिकडे तयारी करा, आपण वेळेत कीर्तन सोडू, म्हणजे त्यांनाही वेळ मिळेल आणि त्यांच्या समोरही आपलं मनोरंजन होईल. आणि म्हणून नारद महर्षीच्या पायी त्या सरडेने जीव ठेवला. नारद महर्षी म्हणलं, मी याला विचारलं संतांच्या पायी लाभ काय आहे, हा बोलण्या आधीच मेला. परत नारद महर्षी 2 दिवसांनी वैकुंठात गेले आणि विचारलं, सगळी जोडू नका, जे कामाचे असतील ना त्यांनीच बाहेर जा. न म्हणवले, हे मुलांनो, अरे बाहेर तिकडे यम बसलाय, या मंडपाच्या बाहेर जो कोण जाईल ना काम नसताना, तर तो बाहेर आपली वाट पाहतोय, आणि तो पाहतोय हे सगळे आतमध्ये आलेत ना, या सगळ्यांनी आपलं पाप त्या गेट पाशी ठेवलेले आहेत. जो पहिला बाहेर जाईल ना त्याच्याच डोक्यावर सगळ्यांचे पाप जातील महाराज. आणि म्हणून कीर्तन हे हसण्यासारखं मी तुम्हाला गोष्टीने सांगत, हा सिद्धांताने मी तुम्हाला पटवून देईन, हे शास्त्रवचन आहे. आपण या ठिकाणी भगवान शंकराच्या मूर्ती आहोत. मग शंकर पापी होता का? नव्हता ना. मग आज प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सगळे भगवान शंकराच्या मूर्ती आहात, आणि म्हणून तुम्ही पवित्र आहात. आपले पाप त्या गेटच्या बाहेर आहेत, माझे पाप या गेट वरती आहेत. आणि कीर्तन सुटल्यानंतर ते माझ्याकडेच येतील, पण कीर्तनाच्या अगोदर जो कोण बाहेर गेला ना तर त्याच्यावर जातील. लक्ष ठेवा, कुणी बाहेर जाऊन का, एक 15 ते 20 मिनिटात कीर्तन आटोपू आपण. नारद महर्षीने विचारलं, देवा अरे या सरड्याकडे पाठवलंस ना, तो सरडा माझ्या चरणावरती त्याने देव ठेवला आणि मरून गेला. सांगायचं काही सांगितलं ना त्यांनी. असं कर, आता पुढे जा. कुठे? धीरूभाई अंबानीच्या घरी. हा तिथे त्यांच्या अंगणासमोर एक झाड आहे, आणि त्या झाडावर एक पोपट आहे. जा आणि त्या पोपटाला विचार. धीरूभाई अंबानीच्या घरी समोर तिथं आले ते नारद महर्षी, आणि विचारले, हे राघव, अरे मला भगवान विष्णू तुझ्याकडे पाठवलाय, संतांच्या पायी लाभ हवाय तेवढं सांग. त्यांनी नारद महर्षी दर्शन घेतलं महाराज, बघितलं, आणि त्यांनी त्या देह त्या नारद महर्षीच्या पायी ठेवला. नारद महर्षी परत वैकुंठात गेले. भगवंताला म्हटले, अरे भगवंता, सरडा गेला, पोपट गेला, आता मला कोण सांगणार? म्हणजे जा त्याच गावामध्ये, आणि आपल्या तुकाराम बुवा कोल्हापूर आळंदीकर त्यांच्या घरी एक वासरू आहे, वासरू, त्याला विचार. परत नारद महर्षी आले आणि त्या गोट्यात गेले, वासरा विचारले, अरे मला भगवंताने तुझ्याकडे पाठवलेलं आहे, संतांच्या पायी उत्तम असा लाभ प्राप्त होतो, कोणता लाभ प्राप्त होतो तेवढं मला सांग. वासराने नारद महर्षी दर्शन घेतलं महाराज, आणि ते वासराने त्यांच्या पायी देह ठेवला. नारद महर्षी परत गेले. अरे देवा काय चाललंय, तुला माहिती नसेल तर सांगू नको, तुझं अज्ञान सिद्ध झालंय, आणि माहित नसेल तर आपली चूक कबूल करावी, कशाला मला हेलपाटे घालायला होतो. नारद महर्षीने देवाने नारद महर्षीला सांगितलं, आता तसं नाही, आता असं कर, त्याच गावात एक सावकार आहे, मुंबईला मोठा बंगला आहे, आणि राजा आहे तो त्या भागाचा. जा म्हणे त्याच्याकडे, एक लहान मूल जन्माला त्याला जाऊन विचार. अरे म्हटला, देवा सरडा मेला, त्याची भावकी हजर नव्हती, पोपट मेला, सगळे रानात होते, वासरू मेला, गायी तानाजी दुकान होता, गायी रानात होत्या, तेव्हा कोणी मागे पुढे नव्हते, वाचलो मी. आता जर तो मूल जर मी पाहायला गेलो आणि त्याने जर देह ठेवला तर राजा मला सोडेल का? अरे चांगला चपटवेल का नाही? नाही म्हटले, जा तू, फक्त त्या मुलाला विचार, संतांच्या पायी जो अति उत्तम असा लाभ आहे तो काय तेवढं मला सांग. नारद महर्षी भीतीत आले
आणि त्या घरी गेले. राजाने पाहिलं, नारद महर्षीची पादपूजा केली, आसनावर बसवलं आणि राणीला हाक मारल्या. ऐकलं का? अरे महर्षी आले, महर्षी नारद महर्षी, आपल्या बाळाला आण, त्यांच्या पायावर घाल आणि त्यांचं दर्शन दे. राणीने बाळाला आणलं आणि पूर्वीची पद्धत होती, नारद महर्षीच्या हातात दिलं. नारद महर्षीचे हात असे कापू लागले. कदाचित यांनी जर देह ठेवला तर रत्नागिरीच्या जेलमध्ये राहावं लागेल. हा मारेल तो मारेल, पण कायमचं जेलमध्ये जावं लागेल. त्या बाळाकडे पाहिलं. अरे म्हटलं, मला भगवान विष्णूने पाठवलंय. संतांच्या पायी अतिउत्तम असा जो लाभ आहे तो काय? तर म्हटले, त्या बालकाला जाऊन विचार. म्हणजे तुम्हाला सांगू? सांगतो म्हटल्यानंतर त्यांना जरा उल्हास आला. बरं झालं हा मेला नाही, मी वाचलो. सांग म्हटले, सांग. अरे म्हणलं, ज्याने तुला पाठवलंस ना त्याला घेऊन ये, मग सांगतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि नारद महर्षीला जरा उत्साह वाढला. आता आपला प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. संतांच्या पायी लाभ काय आहे तो आपल्याला कळणार आहे. नारद महर्षीने तो त्या बालकाला राणीच्या हातात दिलं. धावत 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 वैकुंठात गेले. अरे देवा, प्रश्नाचं उत्तर सापडलंय, पण तुम्ही आल्याशिवाय तो सांगायला तयार नाही. असं आहे म्हणजे चल. नारद महर्षी आणि देव प्रत्यक्ष आलं. आता नारद महर्षी आले तर नारद महर्षीला ओळखलं, पण देवाला काय ओळखलं नाही, कारण देव रूप बदलून आला होता. देव रूप बदलून आला होता. आणि तो रूप बदलून जेव्हा येतो तेव्हा भक्ताच्या कैवारासाठी येतो. अनंत रूपे अनंत वेशे, देखिला म्या त्याशी माय, देखिला म्या त्याशी बाप रखुमा देवी बरो खून बांधले कैशी. खून लक्षात घ्या, इथं मुख्य जे गुही आहे ते खुनेच आहे. नारद महर्षी बरोबर देवाला पण रूप पाठवून आल्यानंतर नारद महर्षीने म्हटले, अरे बाळका, मी ज्याने मला पाठवलं होतं ना त्याला आणलंय. नारद महर्षी असं हातात घेतलं त्या बाळाला आणि त्याला सांगितलं, ज्याने मला पाठवलंय त्याला आणलंय. अरे म्हटला तो बाळ, म्हटला हा तो नव्हे, हा तो नव्हे. नाटक आहे ना, तो मी नव्हेच. अरे म्हटलं, हा तो नाही. तू ज्याच्याकडे गेला होता, ज्याला प्रश्न केला होता, तो असा नाही. तो कसा आहे? शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्म सहित करे. देखिला देखिला देवा अधिदेव बरवा, देवा अधिदेव बरवा. समाधान जीवा पाहता वाटे गमाये. आणि त्या 2 दिवसाच्या बालकाला देवाचं स्वरूप कळलं. म्हणले, हा समाधान देणार नाही. याला 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. आणि मी ज्या स्वरूपाची वाट पाहतोय तो कसा आहे? तर शंख चक्र गदा पद्म सहित ते चतुर्भुज आहे. आणि म्हणून ते चतुर्भुज रूप त्याचं दर्शन घडल्याशिवाय मी उत्तर सांगणार नाही. मग काय केलं नारदाने? देवाचे पाय धरले. बाबा, ते रूप धर, मला संतांच्या पायी जो लाभ आहे ते जाणून घ्यायचा आहे. देवाने आपलं रूप बदललं आणि चतुर्भुज रूप पाहिलं. आणि चतुर्भुज रूप पाहिल्यानंतर तो बालक सांगतो नारदांना, संतांच्या पायी जो उत्तम असा लाभ आहे ना तो तुला सांगतो. ऐक, मी पूर्व जेलेमेला सरडा होतो आणि तुम्ही संत, तुमच्या दर्शनाने मी त्या ठिकाणी त्या युनिटून मुक्त झालो आणि पोपट झालो. त्याही ठिकाणी संतांचं दर्शन झालं आणि त्या संतांच्या दर्शनाने त्याही युनिटून मी मुक्त झालो आणि पुढे वासरू झालो. तिथेही तुम्हा संतांचं दर्शन झालं आणि त्या दर्शनाने त्याही युनिटून मुक्त झालो आणि मग मी राजकुमार झालो. आणि राजकुमार झाल्यानंतर मला ज्याचं दर्शन प्राप्त करायचं होतं तो इथं आला होता, पण तो खुणीमध्ये नव्हता, तो असाच होता. आणि म्हणून मी अट्टहास केला की ज्याने तुला पाठवलंय त्याचं स्वरूप असं नाही, तो चतुर्भुज आहे. केवळ तुमच्या सांगण्याने देवाने चतुर्भुज रूप धरलं आणि मला त्याचं दर्शन झालं. हा संतांच्या पायीचा लाभ आहे. कोणता लाभ आहे संतांच्या ठाई? तर स्वस्वरूपाची जाणीव. मी ब्रह्म आहे, मग ब्रह्म म्हणजे ईश्वर, ईश्वर म्हणजे विष्णू, आणि तो विष्णू कसा आहे? चतुर्भुज आहे. चतुर्भुज दर्शन ज्या नामाने संत करून देतात ते नाम म्हणजे आपल्या जीवनातला लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून
म्हणून या लाभा जो मुकला तुका म्हणे वाया गेला. मग वाया कुणा कुणा जायचंय बोटवर करा. वा 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 वा. म्हणजे कीर्तनाच्या विषयावर तुमचं लक्ष आहे. वाया जायचं नाही ना. मग ज्यांनी नाम घेतलं नाही त्यांनी बोटवर करा. नाम घेतलं नाही त्यांनी बोटवर करा. नाम घेतलंय का तू नाही. वा असं धाडस पाहिजे. 1 2 3. तुम्हाला लाभ व्हावं असं वाटतं का? तुम्हाला जीवनामध्ये आपला लाभ व्हावं हित व्हावं असं वाटतं का? बोला की. रात्रीच्या महाराजांनी बोलून घेतलं ना. बोला होय. मग सगळ्यांनी कीर्तन झाल्यानंतर तानाजीकडे नावाची नोंद करा. उद्या नामाचा कार्यक्रम होणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका. आपल्या जीवनामध्ये मी कोण आहे हे जाणायचं असेल तर नाम घेतल्यानंतर नामाच्या अभ्यासाने मी कोण आहे कळतं. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्म जे ईश्वर मी ब्रह्म आहे. मग हे कळून घेण्यासाठी संतांच्या पायी शरणागती पत्करा आणि त्या नामाने आपला विशेष असा लाभ करून घ्या. आणि लाभ करून घेण्यासाठी काय करा दुसऱ्या प्रमाणात सांगतात. आपला पुढचा कार्यक्रम 5-10 मिनिटं उशीर होईल पण तुम्ही तुमचं मन मारू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय सांगतात तुकाराम महाराज ऐका. सोप्या शब्दामध्ये वर्णन केलं आहे. हे तो एक काय लाभ कुठे मिळेल संतापायी. आणि म्हणून काय करा त्यांचे दास व्हा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. आता मला सांगा सोनं कुणाला नको. सोनं कुणाला नको. जर रस्त्यात पडलेला रस्त्यात असं गर्दीत नाही रस्त्यात पडलेली. इथं गर्दीत पडलेलं आहे ना लगेच आणून इथं द्या त्याचा अलाउन्स करू. रस्त्यात जर पडलंय आणि ते कोणच नाही निर्जन रस्ता आहे तर सोनं कुणाला नको महाराज. प्रत्येकाला हवंय बरोबर आहे. मग ते सोनं घ्यावं का न घ्यावं रस्त्यात पडलेलं. काय घाबरू नका. मी तसं अबद्दल काय बोलणार नाही. रस्त्यात पडलेलं सोनं घ्यावं पण सोनं घेताना लक्षात घ्या त्या सोन्यावर आपल्या घरी कळी येतो. लक्षात घ्या. दुसऱ्याचं सोनं प्रयत्न करा सापडलं तर द्या नाहीतर कुठे दानपेट टाका. काय महाराज सांगता अरे आता 1,40,000 रुपये तोळं सोनं आहे आणि तुम्ही दानपेटी करा सांगता. पण सोन्याबरोबर सगळ्यात अगोदर कळी येतो. लक्षात घ्या. आता रस्त्यात सोनं पडलंय. आता वडील आणि मुलगा आहे. मुलगा आहे 5-6-7-8 वर्षाचा आणि वडील आहे. मुलगा पुढे चाललेला आहे आणि वडील मागून चाललाय. रस्त्यात ब्रेक पडलाय 2.5 तोळ्याचा. आता मला सांगा
मुलग्याने पहिल्यांदा उचलायला पाहिजे, त्यांनी उचलायला पाहिजे, कारण सोनं आहे. पण तो मुलगा बापापेक्षा हुशार होता. त्यांनी काय केलं, त्या सोन्यावरती माती टाकली महाराज. का तर ती बापाने पाहू नये सोनं, त्याने उचलू नये. मी उचलणार नाही, मला माहिती आहे त्या सोन्याबरोबर कल येईल, पण माझ्या बापाला आस निर्माण होऊ नये म्हणून त्या कबीराच्या मुलाने कमालने काय केले, माती लोटली सोन्यावर. हे मागावून बापाने पाहिलं आणि त्याला समाधान झालं, माझा मुलगा धर्माच्या मार्गावर चाललाय. विठ्ठल विठ्ठल. आता आपल्या मुलाची कंप्लीट आली ना, हा हायस्कूलच्या मुतारीमध्ये सिगरेट पीत होता. बाप म्हणजे माझा मुलगा नाही तो, असं नाही सांगितल्यानंतर विश्वास ठेवणी. मुलाला संध्याकाळी विचारा, काय रे म्हणा शाळेतून कंप्लीट काय करत होतास, असं विचारा. पण सांगणारला म्हणतो माझा मुलगा तसा नाही. एक चूक लपवली ना तो हजारो चुका करायला बसलाय महाराज. ही आपली संस्कृती नाही. आपल्या मुलाला वेळच आवर घाला. बघा लक्षात घ्या, आता मुलं मोबाईल शिवाय आणि टीव्ही शिवाय जेवतच नाही. असो प्रत्येकाने लक्षात घ्या. हे मोबाईल, तुमच्या गावात चिमण्या दिसतात का? टॉवर कुठं आहे? तिथे आसपास जाऊन चिमण्या आहेत का बघा. ज्या फ्रिक्वेन्सी सोडल्या जातात ना त्याचा लवकर त्रास चिमण्यांना होतो आणि तो जीव मेला जातो महाराज. आपण रात्री मोबाईल ते काय म्हणतात त्याला, नेट न चालू करता उशिरा ठेवा. तुमचा डोकं जर सकाळी गरगरलं ते सांगन ते ऐकन महाराज. जर रेंज कमी असेल तर मोबाईल आपल्या हातात तापतो. फोन लावून बघा, रेंज कमी असेल ना तर त्या फ्रिक्वेन्सीने तो मोबाईल आपल्या हातात, त्याची बॅटरी गरम होते. एवढा त्रास त्या मोबाईलचा आहे. बऱ्याचशा टीव्हीवरती तुम्ही क्लिप बघितली असेल, माहिती किंवा बातम्या बघितल्या असेल, तो त्या मोबाईलवरती गेम खेळता खेळता मुलं वेडी झाली. मोबाईल मध्ये तो आईला सांगते माझा मोबाईल द्यायचं बंद नको असे सांगते बघा. असो आपला विषय काय होता, कबीराच्या मुलाने कमालाने काय केलं, त्या सोन्यावरती माती लोटली महाराज. कबीराने मागून पाहिलं आणि बापाला समाधान वाटलं, माझा मुलगा आड मार्गाला कधीच जाणार नाही. अजून एक दुसरं उदाहरण सांगतो. आता इलेक्शन चालू आहे की नाही, इलेक्शन चालू आहे ना भारत होता. हा एका गावात एक पुढारी गेला आणि पुढारी म्हणला मी महापौरासाठी उभा आहे, मलाच मतदान करा. तुमचं नाव काय? तर म्हणले प्रभाकर वाजे. मतदान करेन तुला. तर म्हणलं ठीक आहे मलाच कराल ना, हे 1000 रुपये घ्या. तो म्हणला 1000 रुपये मी घेईन तुझे, पण मला अगोदर एक गाढव आणून दे. काय काय आणून दे? गाढव. म्हटलं गाढव पाहिजे तुला कशासाठी? नाही म्हटलं गाढव आणून दे, मग मी तुला मतदान करेन. इलेक्शनचा प्रचार चालता, 20 दिवस इलेक्शनला होते. हा सगळा महाराष्ट्र फिरला, भारत देश फिरला, पण एका हजारात याला काय गाढव मिळालं नाही. ज्या ज्या ठिकाणी जायचं तेव्हा 20,000, 25,000, 30,000, 40,000 गाढवाची किंमत. तो परत आला म्हणजे बाबा तुमचा गाढव काय मला मिळाला नाही. मिळाला तिथं किंमत जास्त. दाभोळ्यात गेलो 20,000, रत्नागिरीत गेलो 25,000, इकडे मुंबईला गेलो 40,000, नागपूरला गेलो 55,000. म्हणले हे 1000 रुपये घ्या आणि मला मतदान करा. अरे म्हणला मूर्खा, गाढवाची किंमत 25 आणि 50,000 आणि माझी 1000 किंमत करतोस, चालता हो इथून. विठाला विठाला विठाला. विषय लक्षात आला का? मनविता त्यांचे दास पुढे आस. कबीराच्या मुलाने कमलाने सोन्यावर माती टाकली, आश ठेवली नाही. त्या शेतकऱ्याने 1000 रुपये मिळवले पण आश ठेवली नाही. त्याने सांगितलं माझी किंमत किती आहे? अरे 55,000चा गाडा घेऊ शकत नाही मी, माझ्या लाखाचा मत तुला फुकट 1000 देऊ, चालता हो. लक्षात ठेवा, आपण आशांचे दास किंवा आशांचे झेंडे खांद्यावर घेऊ नका. मी टीका करत नाही, वस्तुस्थिती सांगतोय महाराज. मतदान करा पण स्वाभिमान विकू नका. पैसे चहा पाण्याचे घ्या, पण ते कुणासाठी? सार्वजनिक गावासाठी घ्या. ह्या गावाचा रस्ता गेल्या वर्षी करायला तयार झाले होते, ह्या गावाचं मंदिर बांधायला तयार झाले होते. असे सामाजिक काम त्या नेत्यांकडून करून घ्या, पण पैसे घेऊ नका. पैसे घेतला की तो 5 वर्ष तिकडे येणार नाही.
पैसे दिले म्हणजे तो इकडे फिरणार. मग आशांचे दासत्व किंवा आशांच्या मागे फिरण्यापेक्षा कुणाच्या मागे फिरा. बनविता त्यांचे दास पुढे आस पुरेना. मग त्यांचं दास्यत्व पत्करून जीवनामध्ये त्यांच्या पायी आपला देह समर्पित करण्यासाठी ते करतात का हे तिसऱ्या प्रमाणात सांगतात. संतांचं दास्यत्व पत्करावं ते करतात काय ते. कृपादान केले संती कल्पांते सरेना. संतांनी जे दान तुम्हाला दिलंय ना त्या दानाला नाम म्हणावं निर्गुणाचं. आणि ते दानात दिलं ते काहीच न घेता दिलेलं आहे. काय घेतलं आपल्याकडून. नाम देताना काय घेतलं का. आपलं कर्तव्य आहे आपल्या सद्गुरूंचं पूजन करून आपण श्रीफळ ठेवला पायावर बरोबर ना. पण काही न घेता दिलेलं जी वस्तू आहे तिला दान म्हणावं. या गावामध्ये आज 7 दिवस अन्नदान चालू आहे महाराज बरोबर ना. आम्ही पहिल्या दिवशी देवा भाऊन सांगितलं आणि आमचं वजन करून ठेवा पहिल्या दिवशी. आणि शेवटच्या दिवशी प्रसाद झाला की तिथं काट्यावरती वजन करायचं आणि घरी जायचं. दान केले दान आणि त्या दानाने हा जीव स्वस्वरूपाला जाणार. कृपा दान केले संती कल्पांते सरेना. एकच 2-3 वाक्यात दृष्टांत सांगतो. चोकोबा भगवंत दर्शन केलं आणि आपल्या मंगळवेढ्याला गेले. मंगळवेढ्याच्या राजाने सांगितलं अवतीभोवती कुस बांधायचा आहे. आणि म्हणून जे आपल्या गावातले जेवढे काय कामगार बाहेर गेले असते त्यांना सगळ्यांना घेऊन या. त्यामध्ये चोकोबा आपल्या पत्नीसह गेले आणि ते नगरीचे मंगळवेढ्याच्या नगरीचे तट बांधायचं काम चालू होतं. 60 हात तट बांधला होता. बांधता बांधता मला तो 4थ्या का 5व्या दिवशी ती भिंत कोसळली त्याच्यामध्ये चोकोबा काढले गेले. चोकोबांना जे दानात मिळलं होतं ना ते भगवंताचं नाम. चोकोबाला संतांनी काय दान केलं होतं. भगवंताचं नाम. आणि ते तट पडल्यानंतर चोकोबा काढले गेले. भगवंताला समजलं. भगवंत आणि नामदेव महाराजांना बोलावलं. अरे नामदेव मंगळाला जा आणि माझ्या चोकोबाचे अस्त्यान. नामदेव महाराज निघाले. ती दगड बाजूला केली बघितली तर 60 लोक त्याच्यामध्ये मेली होती. किती. आता चोकोबाचे अस्ते कशी ओळखायच्या. नामदेव परत आला. नामदेव महाराज परत आल्यानंतर देवाला म्हटलं देवा काय एकच आहे का 60 लोक मेली 60. मग चोकोबाला कसं ओळखू मी. तेव्हा देवाने सांगितलं नामदेवा जा आणि हाड उचल प्रत्येक अस्थि उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून भगवंत म्हणजे माझ्या नामाचा ध्वनी निघेल विठ्ठल 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 ते हाड माझ्या चोकोबाचं आहे ते घेऊन ये. नामदेव महाराज कुशीत बुद्धीने निघाले. असं कुठं असतं का. आणि लोकांची तोंड विठ्ठल बोलत नाही. हाड कशी बोलतील. विठ्ठल विठ्ठल बोला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. 850 वर्षापूर्वी माऊलीने सांगितलं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुण्य कमवायचं असेल तर हरी हरी म्हणा. तरी आपण हरी म्हणत हरिपाठाशिवाय
कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा तर ते काय म्हणतात, तुम्हाला टाळकरी कशा दिलेत आणि ते पाकिटावर दिलेत का, असे दिलेत का? त्यांचं काम आहे, आमचं फक्त ऐकायचं. असं नामदेव महाराज म्हटलं की असं कुठं असतं का? अरे तोंडाने विठ्ठल नामाचा ध्वनी निघत नाही, ते आस्थीतून कसा निघेल? नामदेव महाराज गेली, महाराज दगड बाजूला केली, आस्थी उचलायची कानाला लावायचं, आस्थी उचलायची कानाला लावायची, बाजूला फेकायची, करता करता पुढे सरले आणि एक आस्थी उचलला आणि कानाला लावला. चमत्कार झाला महाराज, चमत्कार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांचं अंतकरण भरून आलं, आपलं उपरणं सोडला डोक्याचं आणि त्याला आस्थी त्याने आतमध्ये ठेवले. करता करता सगळ्या आस्थीमधून विठ्ठल नामाचं ध्वनी निघणारे प्रत्येक हाड ते आपल्या उपरण्यामध्ये टाकलं आणि नामदेव महाराज जड अंतकरणाने भगवंतासमोर आले. भगवंता, अरे मी कुशलबुद्धीने गेलो होतो रे, जे मला शक्य नाही झालं ते तुझ्या ह्या चोखोबाने करून दाखवलं. प्रत्यक्ष चोखोबाच्या आस्थी म्हणजे हाडातून भगवंताच्या नामाचा ध्वनी का, तर पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराला नाही दुजा. एक ऐक्य भावाने केलेला परमार्थ चोखोबाच्या हृदयामध्ये होता आणि म्हणून त्याच्या आस्थीतून भगवंताच्या नामाचा ध्वनी निघत होता. भगवंताने त्या चोखोबाच्या आस्थी जोडल्या आणि संजीवन मंत्र त्याच्यावरती शिंपडलं, संजीव मंत्राचं पाणी शिंपडलं आणि चोखोबाला सदेह जिवंत केलं. महाराज चोखोबा, अरे ज्या दर्शनाच्या लालसेने तू समोर यायचास आणि बडवी तुला हाकलून द्यायची ना, ते दर्शन मी तुला दिलं नव्हतं. तू माझ्या फक्त पाशाने मूर्तीवरती काय केलं होतंस, डोकं ठेवलं होतंस. पण मी पाशाने मूर्तीसारखा कटेवर हात ठेवून तसं नाही, मी कसा आहे, शंख चक्र गदा पद्म सहित करी. बघ आता मला. चोखोबाने डोळे उघडले महाराज आणि भगवंताला त्या चतुर्भुज रूपामध्ये पाहिलं आणि भगवंताने सांगितलं, जा आता सुखाने संसार कर. चोखोबा म्हटले, देवा, ज्या डोळ्याने मी तुला पाहिलंय ना त्या डोळ्याने परत मला संसार बघायचा नाही. आणि म्हणून देवाने त्याच ठिकाणी चोखोबाला समाधी दिली. महाराज विठ्ठल विठ्ठल. आता लक्षात घ्या, चोखोबांना भगवंताचं नाम मुखामध्ये होतं का नाही, संतांनी ते दिलं होतं. त्या नामाचा परिणाम काय झाला, चोखोबाची आस्थी ही विठ्ठल नामाचं चिंतन करू लागले महाराज. त्याच्यातून तो ध्वनी निघू लागला. जनाबाईच्या गोऱ्यातून विठ्ठल नामाचा ध्वनी निघत होता. आपण केलेल्या चिंतनाचा परिणाम आपल्या हाडामासावरती होतोय आणि ते अक्षय राहणार आहे, त्याचा नाश होणार नाही. आणि म्हणून ते दान संतांनी केलंय आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणजे आस्थीतून भगवंताच्या नामाचा ध्वनी, शेणीतून भगवंताच्या नामाचा ध्वनी. कृपादान केले संती कल्पांती सरेण, म्हणविता त्यांचे दास विठोबा. संता ठाई काय लाभ,
लाभ पायी उत्तम कुठे संतांच्या ठिकाणी, आणि म्हणून त्यांचं दास्यत्व पत्करलं. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यांनी जे तुम्हाला दिले दान आहे ते कृपेचं आहे, आणि या जीवाबरोबर ते दान या कल्पाचा अंत होईपर्यंत राहणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, या कल्पाचा अंत झाला की नवीन कल्पाची निर्मिती करण्याचे बीज काय सांगतात? हो म्हणा. तुक म्हणे संतांचे हो नाम विठोबाचे घेईन मी वाचे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे. नाम विठोबाचे घेईन मी वाचे. नाम विठोबाचे काय करा, संधी लावा. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. या कल्पाचा अंत झाला की नवीन कल्पाची निर्मिती करण्याचं बीज काय आहे तर भगवंताचं नाम आहे. ते नाम तुम्हाला दिले कोणी? बाबांनी दिले, बरोबर आहे. मग ते नाम दिल्यानंतर त्या नामाचा नाश होत नाही. अविनाश परब्रह्म, अविनाश करी आपुलिया ऐसे. ब्रह्माचा नाश नाही. बघा गीतेमध्ये भगवंत सांगतो, नैनन छिंदती शस्त्रानी नैनन दहती पावका नचेद क्लेदयंतपन शोषती मारुतः. आत्म्यावरती ब्रह्मावरती कशाचाही परिणाम होत नाही. तो अग्नीने जळत नाही, वाऱ्याने उडत नाही, पाण्याने भिजत नाही, कोयत्याने कापला जात नाही, आणि दारू गळून त्याचा नाश होत नाही. अस्त्र शस्त्र नैनन छिंदती शस्त्रानी नैनन दहती पावका नचेद क्लेदयंतपन शोषती मारुतः. ब्रह्म हे अविनाश आहे, त्याच्यावरती कशाचा परिणाम होत नाही. ते ब्रह्म म्हणजेच भगवंताचं नाम, आणि ते नाम आपल्याला कोणी दिले? कृपादान केले. ते नाम या जीवाबरोबर देहाबरोबर नाही. हा देह जळणार आहे. जीवाबरोबर एकदा का आपण नामधारी झालो की ते नाम जीवाबरोबर या कल्पाचा अंत होईपर्यंत असतं. किंबहुना नवीन कल्पाची निर्मिती करण्याचं बीज म्हणजे नाम आहे. म्हणून आपल्याला मनुष्य देहाचा पुनर्जन्म ह्या नामबीजाने होणार आहे. का तर आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. कोणत्या स्वरूपाची? तुझं व्हावा आहे देव. आपल्याला देव स्वरूपाला जायचं आहे. राम म्हणता रामाची होईजे. आणि म्हणून आपल्याला नाम घेणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी नाम घेतलं नाही त्यांनी काय करा? नावाची नोंद करा आणि नाम घ्या. हे नाम या जीवाबरोबर अक्षय राहणार आहे, कल्पाचा अंत असेपर्यंत राहणार आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, कृपादान केले संते कल्पांती. शेवटी सांगतात तुका म्हणे, तुका म्हणे संतांचे तुका म्हणे
काय सांगतात तुकाराम महाराज? तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला काय उत्तम म्हणजे देवाला काय आवडतं? देवाला चांगली काय म्हणजे उत्तम म्हणजे चांगलं. देवाला काय आवडतं? उत्तम म्हणजे काय? देवाला ही जीवनामध्ये तुम्ही आम्ही जे करू त्याच्यातच चांगलं काय आणि वाईट काय हे कोण निवडतं? देव. बरोबर ना? मग उत्तम म्हणजे चांगलं. मग देवाला आवडतं ते आपण करायला पाहिजे. आवडी देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपला उच्चार चालू आहे नामाचा, पण दिवस आहे, रात्री नाही. मग रात्री जर उच्चार करायचा असेल, रात्रंदिवस नामाचा उच्चार करायचा असेल तर नाम घ्या, तेव्हा आपला रात्रंदिवस उच्चार चालू होईल. आणि म्हणून देवाला जे आवडतं, जे उत्तम आहे ते काय आहे जगात? तर संत सेवा. आणि ती सेवा गेली 36 वर्षे तुमच्या आमच्याकडून होते महाराज. बरोबर ना? या गावामध्ये तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत. उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ नाभ जोडीला. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ती सेवा आपल्याला सहज संत कृपेने प्राप्त झाली. बाबा या गावामध्ये आले, इथं पूजा चालू होती. पूजा झाल्यानंतर मंदिर बांधलं गेलं आणि मंदिर झाल्यानंतर आपण 36 वर्षे ही सेवा करत आहोत. ही सेवा करत असताना संतांच्या आज्ञेमध्ये राहून, संतांच्या संगतीमध्ये राहून सद्गुरूंनी आपलं अधिष्ठान मांडावं सद्गुरूंचं, आणि मग नामसत्ता उभा करावा. हे देवाला आवडतं. हेच देवाला आवडतं. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. आणि म्हणून आपल्या जीवनात आपल्याला संत अर्थात सद्गुरूची सेवा घडावी असं कुणाकोणाला वाटतं? बघा, फसाल. हात वरती करताना विचार करून. आपल्या जीवनामध्ये देवाला आवडावं अशी संत सेवा घडावी असं कुणाकोणाला वाटतं? वा 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 वा. आता एवढ्यांची तानाजी, एवढ्यांचे चेहरे बघून घे. नाव लक्षात तुझे आहेत, माझे नाही. बघा इकडे हात कमी झाले. अरे असं का? हात वर करा. हा, मी सांगतो म्हणून नाही, स्वतःच्या मनानं करा. इंचबी संप्रदाय गुरुभक्त मंडळ साधक आश्रम मोठेवडा पेन या संप्रदायाची मागी पायवारी 18 तारखेपासून चालू होते. तुमच्या जीवनात जर तुम्हाला देवाला आवडावा अशी सेवा संतांची घडावीशी वाटत असेल तर सगळ्यांनी माझ्याबरोबर वारीला चला. विठ्ठल विठ्ठल मला हा लाभ काय आहे तर माहिती आहे. बाबांनी ज्यावेळेस मला आशीर्वाद दिला त्या वेळेपासून आजपर्यंत मी एकही सप्ताह चुकवला नाही आणि एकही संप्रदायाचा उपक्रम चुकवला नाही. आणि या एवढ्या वर्षामध्ये मला एकदाही ताप आला नाही, एकदाही डोकं दुखलं नाही. आणि म्हणून मी वारीला गेलो नाही असं कधीच झालं नाही. का? हे तो एक संता ठाई संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. तुम्हीही जीवनात हा लाभ प्राप्त करून घ्या. देवाला आवडतं संतांची सद्गुरूंची सेवा, आणि ती सेवा करण्याची संधी मागे पायवारीमध्ये आहे, देव दिवाळीच्या उपक्रमामध्ये आहे. सप्तमी बाबांचं पुण्यस्मरण त्या दिवशी आहे, देव दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये आहे आणि आपल्या नाम सप्तामध्ये आहे. हे तुम्हा या दाभोळकर मंडळींना, भाविकांना, माझ्या गुरुबंधांना हे कळलं आहे. आणि म्हणून प्रत्येक दिवसाचं अन्नदान या ठिकाणी घडत आहे. हे तुम्हाला कळलं आणि म्हणून अन्नदान ही सेवा आहे. ही काय आहे? सेवा आहे. ही संतांची, भाविकांची सेवा आहे. आणि ही सेवा घडावी या सेवेमध्ये कधी आपण आपल्या धनाचा, आपल्या देहाचा, आपल्या घराचा, आपल्या संसाराचा विचार करत नाही. इथं येऊन आपल्या सहकुटुंब ती सेवा करावी. धर्माच्या घरी महाराज काय होतं? राजश्री यज्ञ होता. भगवान श्रीकृष्णाने या बाकीच्या पंक्ती वाढायच्या, भगवान श्रीकृष्णाने काय करायच्या? पत्रावळ्या उचलायच्या. काय सेवा म्हणून भगवंत पत्रावळ्या उचलत होता. आमचे आई वडील आमच्या एक दिवसा सत्यामध्ये प्रसादाला पहिल्या पंक्तीच्या पत्राचे स्वतः उचलायचे महाराज. सांगताना कंठ दाटणे तो महाराज. त्यांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या कृपा आशीर्वादाने सेवा करण्याची संधी केवळ तुमच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाली आहे. अतिहीन काम जे असेल ते आपण करावं, त्याच्यात पुण्य आहे. भगवंत तिथं आपली परीक्षा घेतो. काय काय महाराज म्हणलं सांगा लागतो, चला पंक्ती वाढा. पहिल्या पंक्तीला आम्ही असतो. पहिल्या पंक्तीला जेवा, पण शेवटच्या 2-3 पंक्ती तर वाढा. जेवलं की लगेच गोदरी खाली. महाराज मी तळवणी तुम्हाला सांगतो,
इथं लाजायचं नाही. परमार्थात लाजे त्यास वाटा नाही. पडल ते काम करा महाराज. या गावची जी संघटना आहे महाराज, मी अगदी अंतकरणापासून सांगतो की या गावात एकही माणूस व्यसनी नाही. म्हणजे दारू पिणारा एकही तरुण नाही महाराज. पण तंबाखूचे 5-6 जण आहे. ते आज ना उद्या कमी होतील. अरे तू म्हणले महाराज तुम्ही काय असं सांगताय, ना बाबांचं भात आहे का, तंबाखू खाय ग, जागी राहाय पण तंबाखू खाय. इथं तुला जागायचं आहे ना, झोपाले का मग तंबाखू खा पण जागी राहा. इथं बघा, काळाची सत्ता ते नाही घटिका, पंढरी नायका आठविता. भगवंता चिंतन जेवढं आहे ना, त्या चिंतनाच्या वेळेवर काळाची सत्ता चालत नाही. 2 तास आयुष्य आपल्या जीवनात आज वाढलं. 2 तास किती? 2 तास. 2 तास कीर्तनाचा, 1 तास प्रवचनाचा, 1.5 तास हरिपाठाचा, 1 तास सकाळचा. किती झाले? एवढं आयुष्य आपलं वाढलेलं लक्षात घ्या. आणि म्हणून तळमळीने सांगतो, पडेल ती सेवा करा. आणि ही सेवा करा ही सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण तुमची संघटना बाबांच्या दादांच्या कृपेने भक्कम अशी तिचा पाय रचलेला आहे. आणि या गावामध्ये हळूहळू परमार्थ वाढत चाललेला आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, देवाला उत्तम प्रकारे आवडणारी सेवा म्हणजे संतांची. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. ज्ञानेश्वर